नमस्कार तुमगेल्या मोगाचे यूथ ऑफ GSP वर्ल्ड वाईड तू आयतार सकाळी GSP समाचाराक प्रीतीन स्वागत. आज विश्व महिला दिवस वय आमगेल्या समाजांतू बायल मनशान एक मात्र स्थानांतू राबोवन खंयची रितीरी चेडवालांतू संस्कार आचार विचार संप्रदाय त्या पुरा भोरनू तांकां एक मुखार एक व्हड एक चांग बरेची एक मनुष्य करतसले एक प्रयत्न करतशे सक्कड आमगेल्या बायल मनशाक विश्व महिला दिना हाजे शुभाशय सांगताची सुरळ पळोवया ह्या वाराचे हेडलायन्स. वर्ल्ड वुमन्स डे विशयांतू एक स्पेशल सेगमेंट 88 वर्साच्या एक मालगडी बायल मनशान केला एक विशिष्ट साधन. उडपाच्या घरघरांतू पावतस स्वाम्याल्या दिव्य चरण मंगळूर वेंकटरमण देवस्थानाचे होली पुन्नव कशें आशिल्ल्या म्हणचे एक विचारू. उल्लाला श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानाचे तेरू. जर्मनींतू आमगेल समाजा लोकान केल्ल्या जर्मन भाशेंतूची यक्षगान असल्या पुरा विचारस या वाराच्या GSP समाचारांतू सुरळे पळोवया. आज विश्व महिला दिना म्हळ्यार वर्ल्ड वुमन्स डे. ह्या विचार म्हणटाना आमकां मस्त आनंद जाता. कसले म्हळ्यार बायल मनश म्हणटाना तांणी एक घरांतू खंयची रितीरी एक जबाबदारी घेवन मुखारच्या पिळगेक तांणी दिल्ला तसल संस्कारांची एक सदृढ समाज निर्माण जाता म्हणून तांतूय त्या बायल मनश मस्त एक विशिष्ट कला प्रकार तांगेलांतू घेवन तांणी एक चांग अध्ययन करून एक व्हड साधन कला क्षेत्रांतू करता म्हणटाना त्या अभिमान आनिके चड जाता. तसले एक विशिष्ट साधन केला आयच्या ह्या स्पेशल सेगमेंटांतू आमगेलेची एक समाजाच्या 88 वर्स 88 वर्साच्या एक मालगड बायल मनशान तांणी कोण तांणी केलें अचिवमेंट कसले म्हणून आतां पळोवन येवया. म्हगेल अम्मा रेवती एम राव. हांव तिगेल धुव मित्रा प्रभू. ही म्हगेल भयणी चित्रा प्रभू. अम्माक फुडें देखून आर्टाच मस्त इंट्रस्ट ताकाच आमी हें एक प्रोग्राम केला येता म्हळ्यार तेगेले इतले आर्ट आमी केन्ना फुडें देखून पळोवन आशिल्लें ते पुराय जाणां विंगडाक एक आमी शेअर करता म्हणून आमी त्या भावनेन आमी लेखले पुराय जाणांक तिळसुका म्हणून. अम्मा मुंबय जालेली थंय व्हड जालेली आनी तिगेले SSLC जातरी तिणें JJ स्कूल ऑफ आर्ट्स थंय 5 year फायन आर्ट्स कोर्स केलो आनी तेदन दाखून तिगेले हें आर्ट हांतू भितर ती तांतूच भितर मस्त सकड करता राबली आतां करता आसा आनी पयर आतांच एक पेंटींग कंप्लीट केला तेणें. अम्माक 80s आसा अम्मा आनी तिका तें आर्ट म्हळ्यार प्रीत आशिल्ले निमित्त तिका पुराची खंयच्यानूच ती आर्टाचे दृश्टीन पुरा पळोवचें तें पेंटींग सिनरी म्हण यो तें कितले चंद आसा हांव आतां पेंट करता म्हण तशींची दिसता तिका. सो JJ स्कूल ऑफ आर्टान भितर 5 years कोर्सान तूं मस्त नमुन्याचें आर्टाचें हें आशिल्लें
म्हळ्यार तांचे भितर खाली ऑयल पेंट म्हण न्ही विंगर विंगर वॉटर कलर मागीर पेन्सिल स्केचिंग आनी स्कल्पचर मागीर एक कॉम्पोजीट आर्ट म्हण आशिल्लें तशें परत मस्त पूर आहा जें आमी एक तेजे परत एक पिक्चर्स आसा आमी तेजें कलेक्शनय केलां. मी हांव BL कामत तो बनारसान तूं मालव्यान तूं शिकिल्लो 1925 कडेर ताका थंय शिकून बॉम्बे काम जालें कडेर हांव तेन्ना सांगली कडेर 6 years म्हाका एक क्लबान तूं एग्जिबिशन आशिल्लें त्या वेळार हांव एक रंगोली केली कशें जालें म्हण म्हाका ताय दिना जाल्यार म्हाका प्रायज मेळ्ळें कडेर 6 to 16 years आप्पानी आप्पानी म्हाका बिलकूल आप्पानी आनी तें केल्लें म्हाका आतां बस्ट अशी कांय ना सांगूंक जायना तितलें बस्ट कडेन 16 years सदन म्हाका मेल एक फ्रेंड आयिल्ली आमगेले हाजेर राबता म्हटलं तिणें रंगोली सूर केली रंगोली सूर करता तिगेले फस्ट प्रायज हे म्हाका तें पळोवन भारी मना आयलें ताजे फुडें रंगोली एक कलरान हें करता तरी आतां मस्त रंगोली केल्या 27 रंगोली केल्या 4 वर्सां तूं कडेली आतां तुम्हाला ते सांगेलवाली करता आसता कडेन इके बाना हांव आनी नन कोण लालबागार आनी वचून हें केलां एग्जिबिशन केलें आमगेलें 10 जाणां मन तजिरी आसका दोळ तजिरी आसका अशी 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 करून ताका हांव दनपार आनी करिनाशिल्लें राती 9 o'clock नंतर करतालें मस्त पेंटींग तशें केलें कित्याक म्हळ्यार त्या वेळार काम आनी कळटना कोणी येतालें वतालें ना नातल्यार बेल जालें हांव आनी मेळबा म्हण मात तशें तो तशें करून हें केलें पळोवन एक इन्स्पिरेशन येता अशी पेंटींग करता दिसता जाल्यार जायना आतां पयलीं हांव तूं आयपॅडार मेळ हांव पुरा पेंट केला ताका बरें कमणाक अशेंच देवान चलोवन दिल्या भारी छंद अशें सिनरी Miguel Amma, artist, a great artist, Miguel Mananto. Saan don Milamana art korchu panena, and she is my inspiration also. And I try to inspire her by showing because an art work magiritika motivate karta mast korchaka. So ती ते use kon utilize करता actually. मी लांब मस्त कॉम्पिटिशन्सांनी पार्टिसिपेट केल्या आनी आर्ट गॅलरीजांत तांणी डिस्प्ले केल्या ते केल्या पेंटिंग्स सो आतां तें चडटी पण ऑयल पेंटींग करचें तें केलो सकड सिनरीज मागीर फुलांची इंच पेंटींग स्टील लायफ म्हण आसा पुराची म्हळ्यार फ्रुट्स वेजिटेबल्स परत दवर न्हू बदल फ्रुट्स वेजिटेबल्स दवर न्हू आनी तें पळोवन करचें पिक्चर न्ही बदच दवर न्हू सो तसो परत स्टील लायफ म्हणटाची मागीर पोर्ट्रेट पेंटींग केलां आनी आमगेलें सयत सान आसतना न्ही आमकां बसकारून पेंट आनी पुरा केला सो तशी आतां चडटीच पुरा सिनरीज आनी तिणें még वार्डीक जातरी még अन्न ಒಟ್ಟು एक पाटी वर्ल्ड टूराचे मुखारलेली तेदन ते पुरा डिफरंट आर्ट गॅलरी आनी पुरो पळोवन तेदन दाखोवन तिका इन्स्पिरेशन
ಏಜ್ ಜನ ಸ್ವಲ್ಪ ಬಟ್ तिगेले कॉन्सन्ट्रेट आनी कोण करता मा ते टायम स्पेंड करता आनी सम जावच तर ते करता रावता आनी तिगेल मना परफेक्शन येवच तर ते मागीर तें सायन करचें तर ते ते कंप्लीट करचें पडटा आनी तीन मस्त अबावट 400 पेंटिंग्स आनी आर्ट वर्क केलां सान दोन आमान आमकां ड्रेस आनी आम्हाला शिवोवचें आशिल्लें मागीर क्रोशे निटींग मागीर सलवार्स तें परत तिणें करचें आशिल्लें सो मेलां टॅलेंटेड एंड इन एवरी आर्टान तो शी पार्टिसिपेट करता आशिल्ली चित्रकला परिशदांत तिणें तिगेलें आर्ट प्रेजेंट केलां आनी डिस्प्ले केलां सो तिगे होपफुली आनी कितें चड करचें जाता पळयलें न्हय ह्या एक सेगमेंटान तूं तांणी उलयलीची तांगेल्या चेडू उलयलीची त्या एक विशिश्ट रिती खुशी तांणी हे वर्ल्ड वुमन्स डे दिवसू आमगेर तूं वांटून घेतिलस त्या सगळे कुटुंबाक आयुष्य आरोग्य स्वाम्याले देवाले आशिर्वाद केन्नी आसो म्हूण सांगताची आतां मुखारच्या सुद्दीक वचा उल्लाल श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानांतू ह्या पंथाच्या ब्रह्म रथोत्सव खंयचे रितीरी वैभवारी चल्ल्या म्हणजे एक दृश्य आनी माहिती आतां तुमगेल मुखारी
स्वामी गुरु महाराज के, काशी मठ संस्थान के, वेद व्यासा बादरायण वेंकटरमण नरसिंहा गोविंदा। लक्ष्मी नारायण सेनाविंदा गोविंद, लक्ष्मी नरसिंह सेनाविंदा गोविंद गोविंद, अनाथ रक्षणारविंदा गोविंद, अनाथ रक्षणारविंदा गोविंद, अयोध्या बालक चरणारविंदा गोविंद, श्री सुधीर तीर्थ स्वामी गुरु महाराज के, काशी महाराज के, तीर्थ स्वामी गुरु महाराज के, काशी मठ संस्थान के, जय जय गुरु महाराज के, वेद व्यासा बादरायण गोविंदा, वनेन्द्र वरदेव शुक्रदेव सुधीन्द्र संयमेन्द्र तीर्थ स्वामी गुरु महाराज के, जय श्री राम, जय श्री राम, गोविंदा, अनाथ रक्षणारविंदा गोविंदा, चरणारविंदा गोविंदा, अयोध्या बालक चरणारविंदा गोविंदा, श्री सुधीर तीर्थ स्वामी गुरु महाराज के, काशी महाराज के, श्री संयमेन्द्र तीर्थ स्वामी गुरु महाराज के, काशी मठ संस्थान के, जय जय गुरु महाराज के, वेद व्यासा बादरायण गोविंदा, वनेन्द्र वरदेव शुक्रदेव सुधीन्द्र संयमेन्द्र तीर्थ स्वामी गुरु महाराज के, उल्लाल श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानाच्या ब्रह्मरथोत्सवांतू भाग घेतलेल्या सर्व भक्त लोकांक, सेवेदारांक, स्वयंसेवकांक हरिगुरु कृपे निरंतर जावन मेळो म्हणून सांगताची हाजेस कंप्लीट एक लाईव्ह प्रोग्राम तुम्ही यूथ ऑफ GSP पळयल असं म्हणून सांगताची आता मुखारच्या सुद्दीक वचा. आमगेल्या उल्लोच देव श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्याला जन्म शतमानोत्सव प्रयुक्त विंगडिंगड कार्यक्रम चलत आईल तसल पुरा विचारू तुमका गोतस. आत्ता आम्ही फुडली वारा लागून तुमका स्वाम्याला दिव्य चरण हरिद्वारांतू पूजन जलाल तसल्या त्या दिव्य चरण आता आमगेला घरघराक येवन घरांतू त्या चरण आम्ही दवरनू त्या पूजन करचेक आमकां भाग्य मेळ्ळा. म्हळ्यार आमगेल्या कुलपुरोहित जावन आशिल्ल्या वैदिक भटमामान त्या चरण आमकाची दिवन आम्ही ते केन्ने आमगेल्या देवा कुडांतू देवाल स्टँडांतू दवरनू पुजूत तसले एक भाग्य मेळ्ळलें आसा. उडपांतू ह्या कार्यक्रम चल्लाल तसल्या खंयचे घर आनी तेय कशे खंयचे रितीर ह्या परत चोल नायल्या म्हणचे एक दृश्य आनी माहिती आतां तुमगेल मुखार तुमी आतां पळयत आसाची उडपाच्या दोड्डण्ण गुड्डे म्हणच्या एक परिसरांतू श्री वासदेव पै हांगेल घरांतू आमगेल्या उल्लोची देव श्रीमद सुधीन तीर्थ स्वाम्याला गुरुचरण पाविल तसल्या दृश्य. शरणं सकलागहरं सुमुखं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं. श्रीमत्सुधीन्द्रतीर्थगुरुभ्यो नमः. नमस्कारान् समर्पयामि. शरणागतरक्षणसद्व्रतिनं रघुनाथपदाम्बुजभृङ्गवरं सुकृतीन्द्रयते करकञ्जभवं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं. सद्गुरु श्रीमत्सुधीन्द्र जन्मशताब्द महोत्सव आचरण्याचे पुण्यासमयी चेरी संपन्न झाले. कोटी गायत्री यज्ञाचे प्रसाद
तशी गुरुचरण आणि दिवसाक आम्ही देऊन घेऊन प्रसाद समेत देऊन आशीर्वाद करत असत. हाजी प्रधान संदेश कसा म्हणाली प्रति दिवस संध्यावंदन करचे आम्ही आद्य करतो. गायत्री जप आमकां आमगेले बाप समजूच वकांना सांगेल. आम्ही चेडूवा सांगला आम्ही आचरण करचे चेडूवांकय मार्गदर्शन दिवचे. संध्यावंदन गायत्री जप हे खंयचे घरले चलतात ते घरले केन्ना खंयचे कवणे पड बालमेनशान तशींच एक दिवशी उदक घालचे उमराचे घालचे नित्य कुंद्या स्मरण करचे. तांगे जिवनांत तूं खंयचे उणें पडदाय अखंड सौभाग्य मेळटा. चेडूवांकय तशींची सांद करून छान संस्कार मेळटा. तशी आयज दिवसाक गुरुचरण तशींची कोटी गायत्री यज्ञाची रक्षा देवा तुगे सन्निधीन दवरून भितर आसाची. प्रति दिवसूच आमी देवाक नमन करतना गुरुवर्यालय सन्निधान प्रार्थना करून नमन करून ते रक्ष धारण केले मात्रान सकल सौभाग्य तांगे संवसारा देवान दिवं आयुरारोग्य भाग्य देवान दिवं उत्तरोत्तर देवा शुभ कोंचन दिवं का म्हणून देवाले भाग्य कोण प्रसाद दित असेल. धनम धान्यम शुभ पुत्रलाभम शतसंवत्सरम दीर्घमायु देव बरे कोंचन. तुम्ही आता पळयत आसाची उडपाचे श्री रमेश पै हांगेल्या घरांतू श्रीमद सुधीन तीर्थ स्वामीला गुरुचरण पावता अशें एक दृश्य. शरणं सकलागहरं सुमुखं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं. श्री सुधीन्द्र तीर्थ गुरुभ्यो नमः नमस्कारान् समर्पयामि. तशींची मागणी नमणी कोरलेले सर्व देवा सन्निधी प्रार्थना सद्गुरू श्रीमद सुधीन तीर्थ स्वामीने जन्मशतमानोत्सव आचरणे समयाचे घर घर भजन हांगा देवान करून घेतलेलं असतं. तुम्ही घरात भारी चंद आहेत तशी तुम्ही घर घर भजन मस्तकडे तुम्ही पावील असेल. देवा तुगेले सन्निधी हिंदू रमेश पै आणि तांगे सहकुटुंब सपरिवार समेत बाप्पावाले दुजावैकी पुरा एक दिवसाक तांणी येऊन पावील असेल. तांकां चंद्र बाळाके बरेपण जावका. सद्गुरू श्रीमद सुधीन स्वामी जन्मशतमानोत्सव समयाचे संपन्न हरिद्वार अंतू कोटी गायत्री हवन प्रसाद तशींची ते पूजन केले गुरुचरण देवा सन्निधी जोडून घेऊन नित्य देवाले नमनतून स्तोत्र म्हणतात. विष्णू सहस्रनाम म्हणते नामरक्षा म्हणते हे सर्वही सांगून घेऊन नित्य तुम्ही घरले भजन चलतात. ते भजन ती देवा संतोष स्वीकार करून घेऊन चरणोबाग संध्यावंदन करची की मार्गडेन ताके मार्गदर्शन दिवची की बालमेनशान नित्य तुळशी उद्दाघान घेऊन देवाला मागची की हे पुरा केलेले मात्रान आमी सगळे पेंटेक सगळे आमी कुटुंबाक बरेपण जाता. तशी देवा अनुग्रह स्वामीला आशीर्वाद निरंतर तुम्ही संसारा मिळका प्रार्थना खूप आशीर्वाद करतच देव बरे कोंचन दिवं. आता तुम्ही पळयत आसाची उडपाचे श्री अशोक नायक हांगेल्या घरांतू आमगेल्या श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामीला गुरुचरण पावयत आसल्या एक दृश्य. सुधींद्र तीर्थ गुरु शतनमन पादसेवन अमका सौभाग्य धन. सुधींद्र तीर्थ गुरु शतनमन पादसेवन अमका सौभाग्य धन. सुधाभरित तंचे आशीर्वचन सुधाभरित तंचे आशीर्वचन. सदा सुमंगल जीवन पावन सदा सुमंगल जीवन पावन. सुधींद्र तीर्थ गुरु शतनमन पादसेवन अमका सौभाग्य धन. कोणाकोणाला घरांतू स्वाम्याला दिव्य चरण येतच पडे तांणी पुरा भाग्यवंत म्हूण सांगताची हें दृश्य आमकां पेटोवन दिलां जाल्यार वेदमुर्ती श्री चंपी रामचंद्र भटमाम हांकां धन्यवाद सांगून आतां मुखारचे सुद्दी आमगेल्या उल्लोचे देव श्रीमद सुधीन तीर्थ स्वामीला जन्मशतमानोत्सव प्रयुक्त
काशी मठाधीश श्रीमद सैमेन तीर्थस्वामीला दिव्य उपस्थितींतू उद्यावरांतू चलल तसल्या एक विशिष्ट याग 18 द्रव्य नरसिंह मंत्र हवन आणि नवकुंडी पूर्णमान नवग्रह याग या मस्त चंदारे चल्लाल विचार तुमकां गोतस आम्ही त्या विचारांतूय तुमकां जी पुडली वारांतूय माहिती दिला आता दृश्या वटूची एक विद्वान वैदिक भटमाम्या विवरण दिताची त्या ऐकून येऊया. स्वामीनाचे आशीर्वाद करून एक चंद रीतीर चलाल तसल्या नरसिंह मंत्र हवन सहित नवकुंडी पूर्णमान नवग्रह यागाच्या विशयांत दोन उत्तर उलोवच्या किची पावता. आमकां सकळ जना कळ्ळावरीची आम्ही 1 वर्ष करून घेवन ह्या कार्यक्रमा बद्दल आमगेले गुरुवर्याले की विनंती दवरलाले तांणी जाल्यार प्रितीन आमकां मार्गदर्शन की आशीर्वाद की करून घेवन मस्त प्रितीन आमकां तांणी अनुग्रह केला. म्हणटाना तांणी जाल्यारीची उद्यावरांतू वास्तव्य असतानाची हे कार्यक्रम करूया म्हणून सांगिल्ल्या प्रमाणेचेरी हे सकळ कार्यक्रम आमकां देवान स्वाम्यान दिलेल्या योग्य मार्गदर्शन अनुसार जावन घेवन आम्ही हे कार्यक्रम चलयलो आसा. म्हणटाना हे कार्यक्रम आम्ही लेखिल्ले भशेन इतलीकी वंट्यान छंद जावन घेवन अभूतपूर्व म्हणयात. म्हणटाना सकळ जनाकय एक समान जावन आशिल्लो संतोष देवाला स्वाम्यान अनुग्रह केला. म्हणटाना ह्या विशयांत आम्ही सुरवेरी मस्त रितीने भंय आशिल्ले सहज. म्हणटाना सकळ इतलो वैदिकान येवन एक कडेन ओट्ट मेळका आनी इतलो व्हड कार्यक्रम हे नवकुंड अग्निविहरण अग्निसंयोजन इत्यादी आमकां पुरो नवे विशय जाल्यारीची आमी त्या पुरो समजून घेवन सकळ भटमामाला उलोवन घेवन तांणी पुरा मस्त रितीन चांग रितीन आमकां प्रत्येक भटमामान जाल्यारी कोणे आजी पाठशाला दुखून भायर आयलेलो वैदिक आसच्या पुरो मलगड भटमाम आसच्या पुरो तांणी संतोष मनारी तांगेले मनस्पूर्वक जावन घेवन आमगे ह्या कार्यक्रमाक आमी आसार तूं कसनय भिवू नका आमी एक चंद कोण कोरया म्हळ्यार प्रत्येकल्यान कोणे तांतू यो तो म्हणून नांव काडटस विशय ना सकळ जनाने तांगेल्या निस्वार्थ भावनेरी मनस्पूर्वक जावन घेवन त्या संस्थाना बद्दल सुटे अनंत प्रीती ह्या कार्यक्रमा मुखांतर स्वामी चरणारविंदा दवरत असलें भाग्य आमकां सुरेंद्र तीर्थ स्वामीला महाचैतन्याच्या अनुग्रहान करताना आमकां मेळ्ळालो आसा. म्हणटाना हे सकळ कार्यक्रम आमगेले जीवमानाचे एक अविस्मरणीय कार्यक्रम म्हळ्यार खंडिताका चुकी जायना. म्हणटाना नरसिंहाले हवन तशींची नवग्रहांगेले हवन म्हणटाना आमी ह्या स्वाम्याले जन्मशतमानाच्या कार्यक्रमा बद्दल जावन घेवन आमगेले गांवांतूय आमी सकळ वैदिकान ओट्ट मेळका आमगेले गांवांतूय एक चांग कार्यक्रम जावका अभूतपूर्व जावन आशिल्ले कोटी गायत्री यज्ञ ते हरिद्वाराचे गंगा तटारी देवान चंद रितीर घडोवन घेतला जाल्यारीचे आमगेल्या गांवांत जाल्यारी ह्याचे आचरण जावका सकळ वैदिकान ओट्ट मेळका त्या स्वाम्याले देवाले अनुग्रह आमगेले समस्त वैदिक वृंदा जावका म्हळ्यार एक चांग संकल्प आनी चांग एक प्रार्थना आमी देवाले स्वाम्याले पांय म्हळ्यार दवरलाले ते सकळ देवान चंद रितीर घडोवन घेतला म्हळ्यार विशयांतू दोन उत्तर खंडिताका ना. मेगेले सकळ वैदिकाले की एके सकळ समाज बांधवाले की प्रार्थना म्हणटाना मुखारसून जाल्यारी आमगेल्या काशीचे मूल मठा भितरी स्वाम्याले चातुर्मास्या व्रत जावचार आसा. म्हणटाना ताका जाल्यारी स्वाम्यान आमकां सकळ जाणां प्रितीपूर्वक जावन सकळ वैदिकांक प्रितीपूर्वक जावन घेवन आमकां त्या कार्यक्रमा बद्दल चातुर्मास्या बद्दल कशी चोलका म्हळ्यार विशयांत आमकां मार्गदर्शन की अनुग्रह की केला. म्हणटाना ह्या कार्यक्रमांत कशी सकळ जन वैदिकान तांगेले काम बदीन दवरून घेवन निस्वार्थ भावनेरी त्रिकरणपूर्वक जावन भाग घेतला की तशींची त्या चातुर्मास्या व्रताक जाल्यारीची आमी सकळ जनान पावन घेवन आमगेले कसन यथाशक्ती सेव आसा त्या स्वाम्याले देवाले पांयमुळा दवरचे म्हणके जावका. मात्र न्हयशी हांव पयर जाल्यारीची प्रार्थना म्हळ्यारी म्हणटाना सकळ आमगेले वैदिक सभेंत हांवें सांगला. म्हणटाना हें आमी उद्यावरांत केलेले प्रप्रथम हें एक कार्यक्रम. म्हणटाना अशींची सकळ जन वैदिकान तांगेल्या गांवांत असल कार्यक्रम करून घेवन सकळ जना वैदिका आपोवन घेवन त्या स्वाम्याले देवाले अनुग्रह प्रत्येक पेंटेक प्रत्येक वैदिकांक मेळचे बद्दल तांणी कार्यक्रम कोरका म्हणून एक आश हांव दवरलेले. म्हणटाना त्या जाल्यारी व्यासभगवती नरसिंहान तशींची आमगेल्या स्वाम्यान ते प्रति वर्स विंगड गांवांत अशेले चांग कार्यक्रम वैदिक अनुष्ठान जावचे म्हणके आमकां अनुग्रह कोरका. आनी ह्या कार्यक्रमांत विशयांत आमकां कसनय एक उणेपण जावो एक अक्षराचें उणेपण जावो कसनय आमकां जायनाशी हे सकळ कार्यक्रम अत्यंत सुललित रितीन आमी कसन मला लेखला ताचे भाशेन दशवंट्यान वैभवार जायत शास्त्रीय जावन जायत सकळ कार्यक्रम अनुचान जावन घेवन चल्ला म्हणचे विशयांत दोन उत्तर ना. हेका कारणीभूत कोण म्हळ्यार प्रथम जावन देवाला आशीर्वाद स्वाम्याला अनुग्रह तशीच सकळ वैदिकान तांगेले घरचे कार्यक्रमा भाशेन चड जावन घेवन हांव तो भाग घेतला म्हणचे विशयांत दोन उत्तर खंडिताका ना.
म्हणताना हांव सक्कळ जाणां लेगीत निमून घेवचे सक्कळ वैदिकांक हे कार्यक्रमा बद्दल धन्यवाद समर्पण करता. मात्र नेशी स्वाम्यालाय देवालाय पैमुळान तूं प्रार्थना मुखारसून आमकां अशींची धर्म मार्गार चलची म्हणजे तांणी आमकां अनुग्रह करूका आशीर्वाद दिवका म्हण घेवन हे दोन उत्तर स्वाम्याला देवाला पांयमुळार तूं अर्पण करता. कृष्णार्पण वस्तू. उडुपा जिल्ह्याचे उद्यावर श्री वीर विठ्ठल देवस्थानांतू चल्लल तसल्या या यागाच्या संपूर्ण माहिती आणि दृश्याच्या एक प्रमुख तुमकां विचार आमी सांगिलस दाखयलस. हें आमकां दृश्य पेटोवन दिलां तसल्या श्री सुदेश भटमाम हांकां धन्यवाद सांगतची आतां मुखारच्या सुदीक वचा. जर्मनींतू आसुनी आमगेल्या एक कर्नाटकाच्या एक गंडू मेट्टिद कले म्हणत त्या यक्षगान जर्मन भाशेंतू कोरून दाखयतची खंयची रितीरी आमगेल्या समाजा जन तांगेल्या भितरी त्या एक कला संस्कृती खंयचे देशा गेल्यारी त्या श्रीमंत करून दाखयताची म्हणच्याक एक दृश्य आणि माहिती आमकां जर्मनी लगुनूची येवन पाविलस. JSP समाचारांतू ताजी एक झलक आतां तुमगेल मुखार. Parvati, ich habe dich gewarnt, dass ich unreine Asche nicht verwenden kann. Ich werde sie wegwerfen. Nein, nein, kleines Dümmerchen, sie ist meine Frau. Nein, nein, kleines Dümmerchen, sie ist meine Frau. Nein, 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 du bist der Vater, sie ist die Mutter und ich bin das kleine Dümmerchen. नमस्कार, हांव अजित प्रभू फ्रँकफर्ट जर्मनीताना. आमी कोस्टल कर्नाटकाची. सो आमकां यक्षगान म्हणजे पुरो जनके गोतास. वन ऑफ द रिचेस्ट आर्ट फॉर्म फ्रॉम कोस्टल कर्नाटका. आमी गांवांत यक्षगाना कन्नडांत पळोवन आसताची. नाजाल्यार आमी ಕೆಲವು ಜನ ಯಕ್ಷಗಾನ ಕೊಂಕಣಿಂತ ವರೆಗೆ ಪರ್ಫಾರ್ಮ್ केला. ತುಳು ಅಂತೇ आमी यक्षगान पळयला आनी ಕೆಲವು इंटरनॅशनल ऑडियन्साक यक्षगान प्रेजेंट करचे तरी इंग्लिशांत यक्षगान केलेले वरेक आमी पळोवन आसचे पुरो. आज ही फॉर द फर्स्ट टाइम एवर आमी यक्षगाना जर्मन लँग्वेजांतू प्रेजेंटेशन केलेची. जर्मनी अंतू मस्त जन चेडू आनी व्हडलो यक्षगान शिकता आसाची. अँड सिन्स लास्ट 8 years आमी यक्षगान खंय पुरा परफॉर्म केलेची जर्मनींत. देर वर लॉट ऑफ जर्मन्स हू यूज टू कम टू अवर शो. आणि तांगेले ऑलवेज फीडबॅक वॉज लायक they were amazed with the Yakshagana costumes and makeup, but they were not able to follow the Yakshagana dialogues because it's in Kannada language always. Nein, halt, lass mich gehen. Warum, Herr Shiva? Warum hast du solche Angst? So we also tried to perform Yakshagana ballet form to show them only the Yakshagana Rupaka, the dance and the act and the expressions without the dialogues. But still they were not able to completely connect to that art form. So that's where we got the feedback from them. Why can't you try to perform Yakshagana in German language so that they can easily follow that? आणि आमगेले शिकता आसचे मातशें चेडू तांणी जर्मनीन शिकता आसचे ऑलमोस्ट 10 to 15 चेडू तांणी पुरो जर्मनीन तो बॉर्न एंड ब्रॉट अप एंड दे ऑल आर लायक नेटिव्ह जर्मन स्पीकर्स. So when we started to prepare for this Yakshagana in German, प्रसंग सेलेक्ट करून ताजे एक स्क्रिप्ट्स आमी कन्नडांत बरोवन त्या स्क्रिप्ट्स कन्नडांत आनी इंग्लिशांत ट्रान्सलेट करून नेक्स्ट आमी ಕೆಲವು जर्मन लँग्वेज एक्सपर्ट्स थ्रू ಕೆಲವು जर्मन थिएटर एक्सपर्ट्स थ्रू आमी त्या स्क्रिप्ट इंग्लिशांत असेल स्क्रिप्ट जर्मन ट्रान्सलेट करून ते वेदर इट मेक्स सेन्स इन अ जर्मन थिएटर स्टाईल म्हणजे आमी रिव्यू करून. Next we started to prepare our kids who are German native speaker for this show. They speak German better than any other Indian language. So they started to enjoy saying this dialogue. They also tried to improve the dialogues impromptu. That's what made us more confident that these kids will present Yakshagana in German in a better way. But the challenging part for us was to keep the authenticity of the Yakshagana form because तांणी डायलॉग सांगतना यक्षगानाचे शैली म्हणचे एक आसता. सो ते आमी सोडूना because it should not sound to the regular Yakshagana audience like something that we are spoiling the art form. So that's where with all these challenges, of course, we prepared almost from a year to prepare our kids to present Yakshagana in German.
at the end, it really came very well. Chardu on a dialogue Sangilasya Purvata Pura, it came really well. Also, we got very good feedback from Germans, and surprisingly, the German kids also enjoyed the show, understood it, and they all were very interactively giving the feedbacks after the show. And also, when it comes to introducing this art form for the first time, viewers of Yakshagana German, so it was not easy because आम्ही यक्षगाना शो करताची म्हणताना आमकां त्या मार्केटिंग करचे वरेक it was a challenging. I mean, even though we kept it as a free show, because we were doing it as an experimental show, premiere show, आम्ही Germans audience मात्र आम्ही टार्गेट करता आसली, but आमकां तांकां यक्षगान कसं नाही म्हणून सांगचे was very difficult. So that's where we wanted to first tell them what Yakshagana is, because they should know first what the art form is. They should know what is the performance about and what is the efforts behind that performance. आम्ही almost एक 3-4 months ताना एक यक्षगाना in Europe म्हणून एक documentary prepare केलीची, capturing all about Yakshagana art form and how we are presenting Yakshagana in Europe. म्हणजे एक completely एक 9 minutes एक documentary केलीची, and that documentary we made it in 9 different languages like Spanish, Italian, French, Polish, Swedish, and other languages as well. And that we released Kalichi before the show. So whenever we showed that documentary to Germans, they came to know what our art form is. They understood what is the efforts behind an Yakshagana performance, how much dedication and efforts we are putting it to present this art form in Europe. And that's where a lot of Germans started to register to our show, and they, at the end, it was like more than 80% of the audience were Germans. It was over the capacity of the hall. What made us feel positive is that whoever came to the show, the Germans, they all started to follow Yakshagana now. They liked Yakshagana. They started to spread about this art form to the locals, and more people are now keen to explore this art form. And we are also trying to now introduce this Yakshagana art form in international theater in Germany. Es gibt viele Leute, berühre den Kopf, und wenn du willst, mein Schatz, aber bitte nicht meinen Kopf, bitte. Papa, warum hast du denn Angst? Du hast doch selbst gesagt, was machst du da unten nie mit deinen heiligen Kopf berühren? The Europeans and the Germans to know that India has so much of such an hidden gems, because India Malkudle, they all know only Bollywood, they all know only popular art forms like Bharatanatyam or some Kathak, or very few of them. And when we tell that Yakshagana, they may not even heard about that, and now this is where we are trying to introduce them that Yakshagana, what it is, and how much valued it is in our culture. But through that, we are also introducing them values of our Sanatana Dharma. Through this, we aim that our Indian traditional centuries old art form gets spread across the globe and gets more popular. And we request all of you also to share this news and to share across your contacts in Europe. Whoever wants to learn Yakshagana or whoever wants to watch Yakshagana, they should know that something like this is happening across Europe. And more and more people who are far from their country, they should also get an opportunity to learn Yakshagana. So I'm also teaching Yakshagana here in Frankfurt and 7 different cities across Europe. So they can also contact me or Yakshadriva Europe page if they need more information about this. At last, I thank Youth of GSP for providing this opportunity to share this news. So indeed, it's a proud moment for all of us coastal Karnatakas to say that our coastal Karnataka art form Yakshagana is being spreaded, is being lighting across the globe, and many people knows now how rich we are and how rich our art and culture is. Alle Augen auf mich gerichtet sind. Von kleinen Kindern bis zu Älteren. Alle schauen erstaunt.
Indem ich meine Schönheit zeige, werde ich Busmasterer fesseln und zu seinem eigenen Untergang führen. Diesen Piepebaum mit mir mitzutanzen und gewinnt, darf mich dann heiraten. Ist das alles? Ich bin Kosmos oder Sohn des großen Tänzers Nataraja, also Shiva. जर्मनींतू चलल तसल्या या यक्षगानांतू भाग घेतिल्ल्या सक्कड लोकांक हरिगुरू कृपे निरंतर जावन मेळ्ळो म्हणून सांगताची या दृश्य आमकां पेटोवन दिला तसल्या श्री अजित प्रभू हांकां धन्यवाद सांगून आतां मुखारच्या सुद्दीकोच्या आमगेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समाजांतू अशे एक आचार विचार संप्रदाय असनवे त्या कळटनाची मस्त खूश येता तांतूय होळी पुनव म्हूण एक तुमी आयकून आसताची त्या होळी पुनवे दिवसू खंयची रितीरी त्या एक होळी माड्ड्या घेवन करता जाल्यार एक क्रम त्या खांद्यार घेवन 5 पेंट्या वचून येवचे एक हे ताका पुजा आनी ताका अग्निस्पर्श करचे या पुरा आयकतना त्या पळयतना अशी आमगे समाजान थंय चलत नवे म्हणजे एक अभिमान तुमकां जाता ताजें दृश्य पळयतना त्या आनिकय खुशी वाडटा त्या खंय चल्ले म्हणजे एक समग्र माहिती दृश्या ओटूची तुमगेल मुखार होळी पुन्नव होळिका पुन्नव म्हणून विशेष जावन आमगेले आचरणेंतीक अंग जावन आशिल्लें तसो हाजे इतिहास पळयतना हाका 3 घटना हाका संबंधित जावन आसा तसोच ती 3 घटना खंयची म्हूण सांगल्यार सुरवेचे हिरण्यकश्यपून प्रल्हादाक खंयची रितीरी प्रल्हादू सदा विष्णू भक्त परमात्मो सर्वोत्तम परमात्माल भक्ती कश कोरका म्हूण सांगून तागेले जन्मा कोणूची ताणें प्रवर्तन करून येयला तसलो ताणें आचरण मात्र न्हय अशी लागींच्यांक पुरे जनाक कशी परमात्मालांत भक्ती कोरका म्हूण दाखोवन दिलेलो तसलो एक महातपस्वी महाज्ञानी परमात्माकची प्रसिद्ध करून घेतिल्लो तसलो कोणाक अनुग्रहान कोणार आशिल्लो तसलो त्या भक्तीन करतना तो परमात्मा आयलो तागेल अनुग्रहान आमकां आज एक नरसिंहदेव मेळो पळयत तसल प्रल्हादान विशेष जावन आशिल्लो तसलो एक भक्ती पारंपर्याक थंय एक हिरण्यकश्यपूक त्या प्रल्हादान त्या नरसिंहाल प्राकट्य जावचे फुडें मस्त रितीन हिरण्यकश्यपू प्रल्हादा बाद दिता देव येयच्याल्यार तागेली भक्ती परीक्षा म्हणल्यार रितीन तो ताळमेर बसून आसता तेदना एक घटन कसली म्हूण सांगल्यार होळिका म्हणल्यार तसल त्या हिरण्यकश्यपूल भयणी म्हूण सांगताच तसल तिका पोवन तिका एक वयर आशिल्ली की बाबा ती खंयचे उज्ज्याक आनी तिका लासून वचना म्हूण तशें जावन हिरण्यकश्यपू आपयता प्रल्हादाक तूं व्हरका तूं ताका पांयार बैसोवका आनी तुगेले सुत्त आमी उज्ज घालताच त्या चेरडाक लास्टची दवरता तूं गट्टी बैसून त्या चेरडाक गट्टी दवरून तूं बैसोवका तुका कसले तांदू अग्नी भीत येना तुका कसले अग्नी दुखून भात येना त्या चेरडाक अग्नी भीत आसता देखून त्या चेरडाक ताजे नसकिना अग्नी नाश जावन वचका ताजे नसकिना मूल बीज तागेले खंयची राज्यांत तूं पुरे जन हिरण्यकश्यपूक देव म्हूण लेखून आसताच तागेले द्वेशी कोण की ताका अत्यंत ताणें तागेले शत्रू म्हूण पळयलेलो तसले विष्णूक खंयचे आराधन इत्यादी करप काजल्यार ताजे मूल बीज कोण म्हूण सांगल्यार प्रल्हाद तशें जावन त्या प्रल्हादान नाश कोरका म्हणल्यार तसले एक उद्देशान करतना आपोवन होळिकाक बैसून प्रल्हाद राजाक समीत जावन तो थंय उज्ज दिता देवाल खंयची एक विशेष जावन आशिल्लो तसले भरत्या समस्ता सुराहा त्या परमात्माल अधीन वरलेले पुरे अग्नी देवता नाशिल्ले तशें आसतना त्या परमात्मान असनाशी त्या परमात्माल खंयचे रितीरी
शक्ती नासतिल्या खंयचे देवतान काम करू शक्य ना. तसल तर परमात्मा अनुग्रहान करताना प्रल्हादान ते अग्निकुंडा बैसलरी प्रल्हादा खंयचे रितीर भस्म येन प्रल्हादा खंयचे रितीर विकार येन केवळ ती होलिकाक मात्र विकार येईल. तशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ. कोणाक दहन ना म्हळाल्यांक दहन असं करू काही शक्यस, दहन असं म्हणाल्यांक दहन ना करू काही शक्य असेल तसं तो परमात्मा ते दाखवून दिलं. तसं खोड एक महोत्सव परमात्मा पराक्रम दाखवलं, सगळे जगत ते परमात्मा अधीन म्हणून दाखवलं. तसं एक विशेष जाऊन असेल तसं संदर्भ त्या होलिकाक ते दहन केलेलं आहे. त्या दहनाच कार्यक्रम म्हणून रीती होलिका दहन दोन्हीच कहाणी कसली म्हणून सांगले रे. सुप्रसिद्ध कहाणी महादेवा ताणे योग निद्रेंत असताना ध्यानासक्त जाऊन असताना त्या महादेवाक जागो का म्हणून सांगताना थंय कामदेवाक विशेष जाऊन असेल तसं अहंकार कसलं मिग्गेले पाशांत मिग्गेल बाणा लागिले पुरे जनाके जाल्यार वासन असता किंवा वैराग्य अधिपती म्हणून घेता रुद्र हागेल वैराग्य चेड की मिगेल काम वासन चेड म्हणून तसं एक हज्जेन करताना तो तागेर वयर कामबाण प्रयोग करतके कामबाण प्रयोग करताना केन्नाय कामा आपस चड वैराग्याक मोल कितलेय काम नसच्या पुरो जाल्यार कामना आपस चड मोल खंयच्याक म्हूण सांगल्यार वैराग्याक खंयची बलिश्ठ म्हूण सांगल्यार वैराग्य. सुरवेक वैराग्य उत्पादन करच्या कष्ट असता, काम दूर करच्या कष्ट असता जाल्यार केन्ना त्या परमात्मा वयर मन लागता तेदान वरलेलं खंयचेय काम तांतू कसले एक तांतू सत्व असना बलिष्ठ जावन वैराग्य राबता त्या दाखयलेलं तसल. त्या शिवान कामदहन केलेलं तसल एक संदर्भ तो कामदहना संदर्भ. तशी तिन्ही कहाणी कसली म्हणून सांगले रे रघुवंशात त्यांची रघुरायाले एक ताणे पराक्रमान करताना सगळे जगत यावे ताणे ताजे राज्य इत्यादी स्थापन केले आणि विख्यात जावन असेल तसल तो रघुराय. तसल ते रघुरायाले एक आस्थानान तू तागेल हंतू कशी म्हणून सांगले रे पुरे जन संतोषार आशिल्ले की जाल्यार काल काला पळयतना मस्त जनाल तोंडा बेजार दिसता. ह्या बेजार कसलो इत्या म्हणून सांगतना पळयतना थंय ताका दिशील कसले म्हणून सांगले रे एकली डोंडा म्हणून तसल राक्षस की ती येता चेडूवा पुरे काण व्हरता आणि तांगेल पुरे जनांक एक चेडू म्हणाल नातील तसल एक परिस्थिती उत्पन्न जाता. कसल्याक म्हणून सांगल्यार ती रुद्राला ईश्वराल विशेष जावन असेल तसल वरदान असेल की तुका कोणेय मारूं शक्य ना. मारचे वय जाल्यार तुका भीती कोणाला म्हणून सांगल्यार उन्मत्त चेडूवाले हांगेल इत्यादी कान तुका भीती आसा तशें आसतना तांकां टार्गेट करून तांकां वेल्यार म्हाका कसले रितीर बाधक ना म्हणाल तसल तिगेल मेंटल अशें करतना तिणें तशी हे कोर न्हू ते संरक्षण करताना तेदान वसिश्ठाक दिल्लें तसल आज्ञेन करताना तो रघुरायू तो विशेष जावन असेल तसल रघु महाराजू कसं करता म्हणून सांगले तांकां पुरे जनाक सांगता तिका भंय एक कसले म्हणून सांगले रे आमी ते कू इत्यादीक म्हूण शब्द म्हणटाची ते वर्चस ते शब्द इत्यादीक गेले ते चेडूवान इत्यादीक जावन थंय करता वय गेले रे तेदाना ती भित्ता ताजेन ती शांत जाता. तशी ते चेडूवान पुरे मेळ्ळो चरक्यान पुरे मेळ्ळो नाना रितीर शब्द करून घेवन ते हो हिका डोंडा म्हणेल तसल राक्षसीक उबान वोन सगळे या कोण दहन करचे तसल एक संदर्भ म्हणेल रितीर हे होलिका दहन हाजे आचरणेंतू विशेष जावन ते खंयचे निर्विघ्नताक परमात्माले सुरवेक प्रार्थना कर थंय नको जावका आशिल्लें तसले फल इत्यादी घेवन वचून थंय दवरून ताका प्रतिबिंबन रुपार ताची बिंब रुपार ही एक केलो कडेन केळी दवरचेस केलो कडेन पापळ माटी दवरचेस केलो कडेन आकार बॉम्बे आकार इत्यादी करचेस. तशी मंगळुरान विशेष जावन पापळ माटी इत्यादी पळोवन घेवन तंतू फोड इत्यादीक लावून घेवन गुलाल लावन घेवन थंय वरलेले ताका बांदची शिल्प शेल्द नारळ इत्यादी बांदून घेवन पुरे चेडूवान चरक्यान पुरे ते शब्द करताची तिका घेवन भोंवचे ताजेन तिगेले खंयची असेल तसले राज्यान तशें पुरे जनाक एक विशेष जावन खंयचे रितीर आनी भिवका म्हूण ना तिगेल दहन जाल्ले म्हणून तसले एक संदर्भ उरची एक पुरे जनाक एक जाल्यार मनाक एक धैर्य येवची रितीर ते सगळे तिका घेवन भोवन आपास व्हरून कडेर दहन करची तसल संदर्भ अशी तिन्ही संदर्भ असले आचरण जतन हेरतूसू पुण्य सकाळी कसं कोरका म्हणून सांगले रे थंय जल्लल तसल त्या भस्म ती भस्म काण घेवन
सुरवेन काण घेऊन भस्म स्नान कोण घेऊन मागीर आपा स्नान कोण शुद्धीकरण जाता म्हणून तसले एक श्रेष्ठ जावन अशें तसले होली पुनवेचे आचरण ही प्राग लगाय होंगा जावन पुढे जाल्यार विटोप देवस्थाना लागीं अशें आतां श्रीनिवास कल्याण मंडप थंय गद्यान तूं होली दहन इत्यादी जेवचे आशिल्लें आतां आमगेलेची श्रीनिवास कल्याण मंडपार न्ही जायत थंय बांदून गेला म्हणल्यार आमगेलेची पाठशालेक थंय विशेष जावन तांची दहन इत्यादी जेवचे विटोप देवस्थाना येद्राकची देवळाचेची घर इत्यादी कसो मुलकी शणै तांणी कुटुंबीय नेशील तसले ते घरात थंयची पूजन इत्यादी जावन भायर सरचे म्हणून तसले मालगड दुखून जावन येईल तसो संप्रदाय प्रकार कालच्या दिसाक विशेष जावन होलिका दहनाचे एक आचरण इत्यादी चलल ते देवान रामान तू खंयचे रिती क्षोभ इत्यादी येनाशी पुरे जनाल मनाक एक धैर्य स्थैर्य इत्यादी दिवका म्हणून तसो उद्देशान केलेलं दुखून तसल एक विशेष रितीर ते देवाल वैभव देवाल सेव करून खंयचे रितीर देवा सेव करतल्या खंयचे रितीर भंय इत्यादी येनाशी देवान राखू का म्हणून प्रार्थनापूर्वक केलेलं निर्विघ्नार जलल श्री कृष्ण अर्पणमस्तु. पळयलें न्हय मंगळूर रथबीदी श्री वेंकटरमण देवस्थानाचे होली पुनव कशें आशिल्लें म्हणजे एक दृश्य हाजे आमकां समग्र माहिती दिलेल्या पंडित राघवेंद्र आचार्य हांकां धन्यवाद सांगून आतां मुखारचे सुद्दीक वचा. कोयमुत्तूर श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानांतू हर एक म्हयन्याच्या सुरव्या आयतारा सामुहीक सार्वजनिक सत्यनारायण पुजा जावच्या विचार तुमकां आसा. ताका ह्या पंथा 259th संभ्रम ते कशें चल्ले म्हणजे एक झलक आतां तुमगेले मुखार.
पडेल ಕೊಯಮತ್ತೂರು ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ನರಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತೂ ಚೆಲ್ಲಲ್ ತಸಲ 259th सामुहिक सार्वजनिक सत्यनारायण पूजा खंयचे रितीन वैभवारी चल्ल्या म्हणून या दृश्य आमकां पेटोवन दिला तसले श्री राजेश शणे हांकां धन्यवाद सांगून आतां मुखारच्या सुद्दी मुडबिद्रेचे पुंडलीक प्रभू 90 वर्स 90 years तांकां घर ना म्हणटाना सक्कड लोकांक तांगेली यथाशक्ती दिवन एक घर बांदून दिल्लें आसा आतां तांणी घरांत पोवून आस्पत्रेक एडमीट जावन आतां ताका मस्त बिल्ल खर्च पर जाल्लें आसा तुमी तुमगेले यथाशक्ती तांकां सहकार करता म्हणून तांणी आपास तांगेल्या फॅमिली तांणी निमगून घेतिल्लो आसा तांगेल्या पुतान विनंती केल्लो आसा ताका कसो विचारू म्हणजे दृश्य आनी तांगेले अकावंट नंबर माहिती पुरा आतां आमी दिताची पळोवया तुमी आतां पळयता आसाची श्री पुंडलीक प्रभू 90 वर्स आमी तुमकां हाजे फुडें आमगेले विचार सांगिल्ले आसा घर नाशिल्ल हांकां समाजाचे भक्त बांधवान पुरा सहृदयी लोकान पुरा ओट्टू जावन एक घर बांदून दिल्लें आसा आतां पुंडलीक प्रभू हांणी घरांतू जारून पडलेले आसाची तांगेल्या कुल्टाक फ्रॅक्चर जावन तांकां चमकुचाक जायना तशें जाल्लें मागीर तांकां आस्पत्रेक व्हरून ते ऑपरेशन पुरा केल्लें आसा हाका मस्त खर्च जाला तांगेल्या पुताक एक सना काम आतां पुंडलीक प्रभू हांकां तुमी एक सहकार करता म्हणून तांगेल्या कुटुंबियांनी निमगून घेतिल्लो आसा तुमी आर्थीक सहकार करच्याक हांगा विवर दिला कर्नाटक बँक ब्रांच मुडबिद्रा अकाउंट नंबर 4822500817801801 अकाउंट तांगेल पूत गुरुदत्त प्रभू हांगेल नांवार आसा IFSC कोड 0000482 तुमी ह्या विचारांतू खंयचे कम्युनिकेशन कर जाल्यार तांगेल्या पुताक करून उलोवेत फोन नंबर अशें आसा 9741467247 पुंडलीक प्रभू तांगेल्या काणी विचारू तुमकां आमी दाखयला आसा तुमगेले आर्थीक सहकार तांकां मेळ्ळ्यार त्या कुटुंबाक थोडे शक्ती वाडता म्हणून सांगताची आतां मुखारचे सुद्दी तुमकां आमी लास्ट एक 9 एपिसोड लगून दासर पदगळू हाजे भावार्थ गुडार्थ कसले म्हणून तुमकां एक पद्याचे विंगडिंगड शब्दाचे अर्थ सांगता जाल्यार तुमकां ते एक कविता हाडत तसले एक प्रयत्न आमी करता आसाची आजी शिवशंकर प्रभू हांणी खंयची रितीरी खंयची पद्य घेवन आयलीची त्या पद्याच्या खंयची चरणाचे खंयचे शब्द तुमकां तांणी सांगूंक आसाची म्हणून पळोवन येवया हरिपादोदक समकावेरी विरजा नदिय स्नानव ಮಾಡಿ परम वैकुंठ ರಂಗನ ಮಂದಿರ ಪರವಾಸುದೇವನ ನೋಡದ ಕಂಗಳಿ ವ್ಯಾತಕೋ ಕಾವೇರಿ ರಂಗನ ನೋಡದ यूथ ऑफ GSB वर्ल्ड वायड आज सक्कड ವೀಕ್ಷಕಾಂಕ मेगेले मोगाचो नमस्कारू आजी आम्ही दासर पदಗಳು मळल सरणींतू दांची संचिकेंतू कंगळी व्यातको कावेरी रंगन नोडद मळल पदाचे अर्थानुसंधान करच्याक प्रयत्न करता आसची हे पद पळोवच्याक मस्त सुलभशी दिसता जाल्यार अंतू आमकां समजून घेवचे विषय मस्त आसाची तशें जावन आज आमी भाग 1 प्रस्तुत करताची हे प्रस्तुतीन तू कसने चेडून असल्यारी कसने चुकी जाल्यारी माफी करून दिवक म्हणून विनंती करून आयचे हे संचिके आरंभ करता हे पदांतू आमकां विरजा नदी म्हळ्यार एक शब्द पळोवचे मेळटा हे विरजा नदी म्हळ्यार खंयची न्हंय खंय आसा म्हळ्यार प्रश्न आमकां येवचे सहज इते म्हळ्यार
आम्ही शिकिले पाठ्यपुस्तकांत जो आम्ही वाजिले खंयचे पुस्तकांत जो आम्ही भोविले खंयचे गांवांत जो खंयचे देशांत जो आमकां ही न्हंय नाजाल्यार हे नांव आशिल्ले न्हंयचे पळयले नाजाल्यार आयकलेले कसले उल्लेख आमकां दिशिल्ले ना. तशें जावन आमकां हे प्रश्न सहज जावन येता हे न्हंय खंय आसा म्हणाल एक विशय. हे न्हंय खंय आसा म्हूण आमी सोदिता गेल्यार आमकां कळलेलो विशय कसो न्हय म्हळ्यार ही न्हंय भूलोकांतूची ना म्हणून. भूलोकांतूच ही न्हंय ना म्हणटरी आमकां मेळचें साध्य ना न्हय जाल्यार ही न्हंय खंय आसा म्हूण आमी मागीर विचार करता वतना आमकां मेळ्ळेलें उत्तर कसो न्हय म्हळ्यार ही न्हंय वैकुंठ लोकांत आसा म्हणून. वैकुंठ लोकाक पादार्पण कोरक जाल्यार हे न्हंयत सुरवेक बुड्डून स्नान करून मागीर मुखार वचूका म्हणटाची. म्हळ्यार हे आमगेले इहलोक आनी हे वैकुंठ लोकाच्या मध्येंत ही न्हंय आसा म्हूण आमी एक कल्पना कोरका. आनी ही न्हंय एक गडी प्रदेशाची जावन आसा म्हळ्यार आमी एक कल्पना कोरयत. एक वृत्तांत प्रकार आमकां कसो कळटा म्हळ्यार हे न्हंयत लागीं वचूंक जाल्यार हाजे पयशी फुडें 7 कोटे आसाची, 7 नमनेचे द्वार आसाची. हे पुरा दांटून मुखार गेल्यार मात्र आमकां हे विरजा नदी पळोवचें मेळटा म्हणून एक वृत्तांत. अनेक वृत्तांत प्रकार आमकां कसो कळटा म्हळ्यार श्री लक्ष्मी देवी श्रीमन नारायणाल सेवे करता करता आयास जावन आनी संतोष जावन तिगेले आंगाक येवचे होम पुरा देवन श्रीहरील चरणां दाखोवन ते न्हंयशी होळता आनी तीच न्हंय विरजा न्हंय. आनी त्या न्हंयत खंयचे लिंग शरीर येवन स्पर्श जाता त्या न्हंयच्या उदकाक स्पर्श जाता थंय लिंग शरीर भंग जाता आनी ते भंग जावन थंयक ताका मुक्ती मेळटा मागीर मुक्तात्म जाता म्हूण सांगताची. आमी एक पद आयकलींची कमले कमलालये म्हणाल पदांत लिंग शरीरव भंगव गैयಲು ನಿನ್ನಂಗದಲ್ಲಿನ ಬೆವರಿನ ಸಂಗವ ಮಾಡಲು ಭವಭಂಗ ಹಿಂಗುವುದು म्हणून दासवरेण्य बरयतात. हे तेंची म्हळ्यार निन्नंगदल्लिन बेवरिना म्हळ्यार लक्ष्मी देवीला अंगा दाखोवन देवचे बेवरू ते न्हंय जावन होळचे तीच न्हंय विरजा न्हंय. हांगा दासवरेण्यांनी विरजा नदी म्हणा ते निन्नंगदल्लिन बेवरिना म्हणून अनेक दासवरेण्यान अनेक पदांत म्हणा. दोन्हीचे अर्थ कसो म्हळ्यार विरजा न्हंयत लिंग शरीर केदाना थंय बुडता ते स्पर्श जाता तेदाना भंग जावन मुक्तात्म जाता म्हणाल अर्थ. जाल्यार प्रति एक आत्माक हे विरजा न्हंयक पावच्याक साध्य स्वय म्हणून एक प्रश्न आयल्यार साध्य ना म्हणाल एक उत्तर आमकां मेळटा. इत्याक म्हळ्यार आमगेले कर्माचे अनुसार जावन आमकां मागीर वयले लोक प्राप्त जाता. कोणाले कर्मा प्रकार तांणी वैकुंठ लोकाक वचूंक अर्ह आसच की तांकां अर्हते मेळ्ळेले आसा की कर्मानुसार ते आत्म मात्र देहांत जातरी वैकुंठ लोकाते कडेन प्रयाण करता. थंय प्रयाण करून वैकुंठ द्वाराक पावचे पयस फुडें विरजा न्हंयत तांगेले स्पर्श जावन मागीर थंय तांणी न्हावन मागीर मुखार गेल्यार थंयक तांकां मुक्ती मेळटा मोक्ष मेळटा म्हळ्यार एक विशय आमकां अंतू कळटा. जाल्यार हांगा कंगळी व्यातको कस्तुरी रंगना नोडदा म्हणाल पदांतू विरजा न्हंय खंय नकून आयली कसले आयली म्हणून आमी एक प्रश्न केल्यार ताका दासवरेण्यांनी ते पदांतू आमकां पुरा उत्तर दिलां. हरिपादोदक सम कावेरी म्हणून सांगला. कावेरी म्हळ्यार आमगेले कर्नाटकांतूची उगम जावची एक न्हंय त्या न्हंयक हरिपादोदक सम म्हळ्यार हरिपादोदकाक सम जावन आशिल्ली कावेरी न्हंय तीच विरजा न्हंय म्हणून आमी लेखुका म्हणून दासवरेण्य हांगा हे पदांतू आमकां सांगताची. इते सांगताची म्हणून आमी निमगेल्यार आमकां हाजे उत्तर मेळटा.
आणि हे ಪದಾಂತು ತನ್ನಿ ಎಂದಿಗಾದರೊಮ್ಮೆ ಜನರು ಬಂದು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಿಂತು ಚಂದ್ರ ಪುಷ್ಕರಣಿ ಸ್ನಾನವ ಮಾಡಿ म्हणून सांगला चंद्र पुष्करणी स्नानव म्हण कसने आणि परम वैकुंठ रंगन मंदिर म्हणून सांगला हे कंच रंगन मंदिर हे पुरा आणि इतले विषय आम्ही मुखावेल संचिकेंतू अर्थ करून घेऊया आयचे हे प्रयत्न तुमका इष्ट जाले म्हण लागता मुखावेल वार आम्ही भाग 2 प्रस्तुत करताची ते जोडताय सगळ्यांक धन्यवाद नमस्कारू जय विठ्ठल इतले वेळ तुम्ही पळयला खंयच्या रितीरी श्री शिवशंकर प्रभू तांणी छंद रितीरी तुमकां अर्थ जावं तशी मना वत तशी त्या एक पद्याचे एक शब्दू तुमकां सांगता येता सची त्या तुमी कळीत हाणू मुखारची वेळार त्या पद्य सांगतना आनीके छंद रितीरी भाव तत्परतेन सांगता जावो तुमगेल्या कुशी देवाल वयर आशिल्ली भक्ती अशी वाडडो म्हणून सांगताची इतली वेळ तुमी पळयले GSP समाचार तुमकां तुमगेल्या गांवांत तूं चलता जाल्यार खंयचे एक GSP समाजाचे कार्यक्रम आमगेल्या समाचारांत येवका त्या प्रपंचाचेर सकट लोकांक पळोवका म्हणजे एक खुशी आनंद त्या एक मन असं म्हण जाल्यार तुमी तुमगेल्या दृश्य आमकां पेटोवन देवेत आमी त्या घालताची ताज्या एक वॉयस नोट की ना एक प्रेस नोट की ना तुमी एक पोस्टर की पेटोवन दिल्यार ते आमकां मस्त अनुकूल जाता म्हूण सांगताची मुखारी आयतारा GSP समाचारांत तूं अपास मेळया सगळ्यांकय देव बरें करो स्वाम्याल आशिर्वादू द्या अनुग्रह नित्य निरंतर आमगेलो वयर आसो म्हूण सांगताची अपास विश्व महिला दिनाचरणेचे शुभाशय सांगताची नमस्कारू सर्वे जना सुखिनो भवन्तु.